आपल्यासोबत विक्रम पाचपुते आहेत. श्रीगोंदा तुमचा मतदारसंघ, राहुल जगतापांचा आपण पराभव केलात, पण आपलं तिकीट सुद्धा अचानक डिक्लेअर झालं होतं. काय अनुभव होता ऐन वेळी तुम्हाला उमेदवारी मिळालेली त्याचा? 3,05,000 कमी असताना अच्छा. दादांचा फोन आला की आता विड्रॉल आईंचा द्यायचा आणि तुझं फॉर्म राहणार आहे. ओ, तेवढं जेवढे इतर लोक शॉक्ट होते तेवढं मी पण शॉक्ट होतो. इलेक्शनमध्ये तुमचा लुक फार चर्चेमध्ये होता, तर म्हणजे त्याच्या मागचं काय खास कारण होतं का? म्हणजे वाढलेली दाढी, कपाळावर नाम आणि हातामध्ये रुद्राक्षाची माळा, जी आजही आहे. आता मी 2013च्या आधी ज्या सक्रिय होतो मतदारसंघात त्यावेळेस माझी दाढी नव्हती, त्यामुळे ती दाढी चर्चेत आली. आणि मुळात कोणतंही चांगलं काम करायला निघालो तर आपण नाम लावतोच. निवडणूक प्रक्रियेत माझ्या रोज डोक्याला नाम असायचा. बरेच ॲलिगेशन्स केले गेले. आम्ही गॅप घेतला होता. आम्ही म्हणलं आजच्या अडचणीच्या काळात आम्हाला अजून एक नवीन जन्म आणायचा नाही. आम्ही 7-8 वर्ष प्लॅनिंग नाही केलं. तिलाही अनेक जणांनी नावं ठेवली होती की मी फेस केलं ते सगळं. उगाच म्हणत नाही की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक महिलेचा हात असतो, एक बाईचा हात असतो. कुटुंबाबरोबर असेल ना माणूस कसल्याही वाईट काळात ना बाहेर निघतो. पीकवर असतानाचा काळ अनुभवलेला आहे आणि डाऊनफॉल सुद्धा. त्यावेळेस असंख्य लोक मी अशी पाहिलेत की ज्यांना दादांमुळे ते आज कोट्याधीश झाले. आमच्या अडचणीच्या काळामध्ये ही लोक आम्हाला विचारायला सुद्धा आली नाहीत.